धुळे जिल्ह्यातील आदिवासी कोळी, डोर टोकरी कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाज बांधवांनी राज्य सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे। आदिवासी विकास विभागाने दिनांक 26 मे 2026 रोजी जारी केलेले परिपत्रक तात्काळ रद्द करावे अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात समाज बांधवांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। समाजाच्या म्हणण्यानुसार गेली अनेक वर्ष आदिवासी जमातींना त्यांच्या हक्काचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे। राज्यातील तब्बल 45 आदिवासी जमातींपैकी कोळी, डोर, टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाला विशेषतः अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रक्रियेत वारंवार निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांचे, युवकांचे आणि नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांचे नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यातच आदिवासी विकास विभागाने काढलेल्या नव्या परिपत्रकामुळे परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। समाज बांधवांच्या मते हे परिपत्रक आदिवासी समाजाच्या हितांविरोधात असून त्याच्या न्याय्य हक्कांवर गदा आणणारे आहे। म्हणूनच हे परिपत्रक तात्काळ मागे घेण्यात यावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील विविध समाज संघटनांनी या विषयावर एकत्र येत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर येत्या काळात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। हे आंदोलन लोकशाही मार्गाने केले जाईल, मात्र समाजाच्या हक्कांची तडजोड केली जाणार नाही असे समाज प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे। आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे आणि वादग्रस्त परिपत्रक रद्द करून न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। आता या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे आदिवासी समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। कारण हा प्रश्न केवळ एका परिपत्रकाचा नसून आदिवासी समाजाच्या हक्क, अस्तित्व आणि न्यायाशी संबंधित असल्याचे समाज बांधवांचे म्हणणे आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात या विषयावर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे। आज आमच्या समस्त महाराष्ट्रभरातून 26 मे 1926 रोजी आदिवासी विभागातर्फे जो अन्यायकारक GR आमच्या आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळींसहित 33 अन्यायग्रस्त जमाती ज्या 40 वर्षापासून संघर्ष करत आहेत त्यांच्या विरोधात काढण्यात आला। त्या GRच्या विरोधात आम्ही ही आज GRची होळी केलेली आहे आणि ह्या होळी केल्यानंतर आज तो GR रद्द करण्यात यावा असं मुख्यमंत्र्यांना या निवेदनाद्वारे आम्ही कलेक्टरांना निवेदन देत आहोत। हे निवेदन संपूर्ण महाराष्ट्रभरात आज प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर दिले जात आहे आणि याच्याने तात्काळ GR रद्द करण्यात यावा। या विरोधात जर GR रद्द नाही झाला तर सगळ्यात मोठे आंदोलन या महाराष्ट्रात होईल। त्याचप्रमाणे आम्ही अनेक वर्षापासून कोळी नोंदीवरून पाठपुरावा करून कोळी नोंदीच्या आधारे रहिवासी पुरावा ग्राह्य धरून आम्हाला तात्काळ आमचं परिपत्रक निघावं ही मागणी करत आहोत। त्या अनुषंगाने आज हा GRची होळी करण्याचा कार्यक्रम आमचा झालेला आहे आणि यशस्वी असा कार्यक्रम महाराष्ट्रभरात, संपूर्ण महाराष्ट्रभरात हा सुरू आहे।